मनाविरुद्ध लग्न भाग 13. माझं ऐकणार नाही का रुची तू? यावेळेस निर्मला दटावून बोलल्या. बरं नाही जात. रुची स्मित करत बोलली. तिला खूप भारी वाटत होतं तिची एवढी काळजी घेताना पाहून. खरं तर सुट्टीचे विक्रमनेच निर्मलाला बोलायला सांगितले, कारण रुची त्याने सांगितलेलं ऐकणार नाही हे त्याला माहीत होतं. नंतर रुचीने तिथेच निर्मलाच्या हाताचा चहा घेतला आणि त्या नाही म्हणत असतानाही थोड्याफार कामात त्यांना मदत करू लागली. कालपासून रूममध्ये झोपून झोपून तिला कंटाळा आला होता. थोड्या वेळाने विक्रम ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होऊन डायनिंग टेबलवर आला. त्याला किचनमधून रुचिताचा आवाज येत होता. ही काय करतीये एवढ्या वेळ किचनमध्ये? तब्येत बरोबर नसल्यावरही आराम करायचा सोडून किचनमध्ये काम करतीये ही बाई. खरंच हिला प्रोफेसर म्हणून जॉईन करणाऱ्याला भेटले पाहिजे एक वेळेस. विक्रम स्वतःशीच बोलत होता. तेवढ्यात रुची त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आली. तिने त्याच्यासमोर नाश्ता आणून ठेवला. विक्रम म्हणाला, तुझ्या कॉलेजचे प्रिन्सिपल कोण आहेत का? रुचीला त्याने अचानक विचारल्याने समजले नाही. काही नाही, बस असंच. विक्रम नाश्ता करत बोलला. थोड्या वेळाने तो ऑफिसमध्येच निघून गेला. रामराव म्हणाले, दिव्या, तू आजपासून कारला हात लावायचा नाही. किती वेळा तू ती कार म्हणून आणलीस, किती वेळा तरी तू कुठं ना कुठं धडकलीस. आतापर्यंत मी तुला थोडंफार बोलून सोडून दिलं, पण आता नाही. दिव्या म्हणाली, पप्पा, पण यावेळेस मी खरंच काही नाही केलंय. त्याच्यावर कालच्या काल एवढे स्क्रॅचेस कसे पडले काय माहीत. आणि ती पंक्चर झाली नव्हती, बस टायरमधली हवा कोणीतरी काढून घेतली होती. रामराव म्हणाले, ते मला काही माहीत नाही दिव्या, पण मला एवढं कळलंय की तू कार व्यवस्थित हँडल करू शकत नाही. आजपासून तुझी कार वापरणे बंद. दिव्या म्हणाली, पण मग मी कॉलेजला कशाने जायचं पप्पा? स्कूटी तर ती रुचिता घेऊन गेली. रामराव म्हणाले, रिक्षाने जात जा, पण तुला कार मिळणार नाही. दिव्या म्हणाली, पप्पा, मी माझ्या पॉकेट मनीतून खर्च लावेल ना कारला, पण प्लीज असं करू नका. रामराव म्हणाले, प्रश्न खर्चाचा नाहीये दिव्या, तुझ्या निष्काळजीपणाचा आहे. एक वेळेस तर तू कार धडकून डोक्याला जखम करून आली होतीस, तेव्हा ही कार द्यायला तयार नव्हतो, पण तुझ्या आईमुळे द्यावी लागली. पण यावेळेस असा मूर्खपणा करणार नाही मी. पण पप्पा, ती बोलतच होती की रामराव म्हणाले, बस, यानंतर मला काहीच ऐकायचं नाही. मम्मी, दिव्या सुमनकडे तोंड करत बोलली. अहो, सुमन बोलतच होती की तू गप्प बस सुमन. तुझ्या अतिलाडाचे परिणाम आहे हे. मोठ्यांचा आदर करणे नाही, कोणाशी व्यवस्थित बोलणे नाही. त्या रुचीला नाही ते बोलतेस, पण आता बस, पाणी माझ्या डोक्यावरून गेलंय. आता तशीच पडू दे ती कार. कोणीच ती रिपेअर करून आणणार नाही. कळलंय दिव्या? रामराव रागातच होते. हो, दिव्या तोंड पाडून बोलली. रामराव तिला बोलून बाहेर निघून गेले. सुमन ही चुपचाप आपल्या कामाला लागली. दिव्या तिथेच तोंड पाडून बसली. दिव्या म्हणाली, इसे कहते हैं खाया पिया बहुत कुछ, ग्लास फुटा महंगा. हे ज्याने ही केलंय ना, त्याची शिक्षा तर मी त्याला देईलच. तसा संशय तर मला पक्का आहे, पण ही शिक्षा मी अशी तशी देणार नाही. खूप महागात पडेल तुला. दिव्या स्वतःशीच बडबडली. प्रिया, अक्षरा आणि वैभव नुकतेच एक लेक्चर ऑफ असल्याने कॅन्टीनमध्ये आले होते. वैभव, तू आज गायकवाड सरांच्या लेक्चरमध्ये झोपत होतास का? अक्षराने वैभवला विचारले. तुझं लक्ष लेक्चरमध्ये असतं की मुलांच्या साईडकडे ग? बघितलं तेव्हा काही ना काही सांगतेस माझं. मला तर वाटते तुझं आणि सागरचं काहीतरी चालू आहे. म्हणूनच तर तो नेहमी मुलींच्या साईडला बघतो आणि तू मुलांच्या. वैभवने तिलाच प्रतिप्रश्न केला. अक्षरा म्हणाली, वैभ्या, काहीही बोलू नकोस. मला तू सहज दिसला म्हणून विचारलं. त्या चापलूस सागरचं माझ्यासोबत कनेक्शन लावू नकोस. वैभव म्हणाला, तेच ना, तुला असा कसा नेहमी मी सहज दिसतो? माझ्याजवळ सागर बसतो म्हणूनच ना. वैभ्या, तू आता तुझे फालतू चालणारे तोंड बंद नाही केलेस ना, तर काळ भांडे सरांचे नोट्स तुला देणार नाही हा मी. अक्षरा रागातच बोलली. वैभव म्हणाला, चिल चिल जगदंबे, मी तर गंमत करत होतो. मला माहीत आहे तू सती सावित्री आहेस ते, त्यात मला कुठलाही संशय नाही. पण तू नोट्स न देण्याचा विचार करू नकोस प्लीज. अक्षरा म्हणाली, हां ठीक आहे, असाच माझ्याशी वागत जाशील तर तुझा एकही विषय बॅक राहणार नाही, समजले? वैभव म्हणाला, ए अक्षरा, आधी तुझं बघ. मागच्या सेमिस्टरला काठावर पास झालीस तू आणि माझं काय सांगतेस? अक्षरा म्हणाली, एकाच विषयात काठावर पास झाली मी, तेही तुझ्यामुळेच. ऐन वेळेवर माझे नोट्स झेरॉक्स काढायला घेऊन गेलास आणि परत आलाच नाही. वैभव म्हणाला, ऐन वेळेवर नाही नेले मी. तुला विचारलं होतं अभ्यास झाला का? तू हो बोलली म्हणून तुला परत नोट्स नाही दिल्या मी. वैभ्या, ती बोलतच होती की हे गाईज गप्प बसा, नाहीतर मी इथून उठून जाईल. काय उंदीर मांजरासारखं भांडत आहात प्रिया वैतागून बोलली. अक्षरा म्हणाली, मग याला सांग ना. वैभव म्हणाला,
प्रिया, तू मला उंदीर बोललीस? प्रिया म्हणाली, मी फक्त उपमा दिली. आता त्यावर तू परत भांडत बसू नकोस. वैभव म्हणाला, हा मग ठीक आहे. अक्षरा म्हणाली, ए प्रिया, काल काय मज्जा आली ना त्या दिव्याच्या गाडीला धुताना? प्रिया म्हणाली, मला तशी मजा तर नाही आली, पण तिने जे केलं त्यासाठी ते आवश्यक होतं. वैभव म्हणाला, सगळं माझ्यामुळे करता आलं तुम्हाला. त्याचं मला काही क्रेडिट तरी द्या यार. प्रिया म्हणाली, हो रे वैभव, तुझ्याचमुळे झालं. पण मला सांग, तू ते शेवटून गाडीच्या काचावर जैसी करणी वैसी भरणी लिहायला चुना कुठून आणलास रे? वैभव म्हणाला, कुठून काय? आपल्या कॉलेजच्या स्टोअर रूममधून. किती मोठा पडला होता तिथे, तर घेऊन आलो. प्रिया म्हणाली, थँक्स सो मच वैभव. तू नसताना तर मला तिला अद्दल घडवातच नाही आली नसती. वैभव म्हणाला, पगली अब रुलाएगी क्या? मला थँक्यू म्हटल्यापेक्षा 2-4 वडापाव चार तुझ्याकडून. प्रिया म्हणाली, घे, त्यात काय, आज तुला वडापाव पण चालेल. ही प्रिया पाटील. खरंच? वैभव खुश होत म्हणाला. प्रिया म्हणाली, खरंच म्हणते मी, पण फक्त एकच खायचा हा, माझ्याकडे जास्त पैसे नाहीत आज. वैभव म्हणाला, अगं अक्षरा, अशी बसली काय आहेस? जा लवकर तिघांची ऑर्डर देऊन ये. हिचा मूड चेंज व्हायच्या आधी माझा वडापाव खाऊन झाला पाहिजे यार. तुला तर फक्त खायचंच पडलं असतं. अक्षरा जागेवरून उठत बोलली. विक्रम म्हणाला, दीपक, असं का केलंस तू तिच्यासोबत? तिची नोकरी गेली असेल तर? दीपक म्हणाला, जाऊ दे, गेली तर गेली. इंटेरियर डिझायनर आहे ती, तिला कुठेही जॉब मिळेल. विक्रम म्हणाला, पण तू असं करायला नव्हतं पाहिजे होतं. दीपक, वरून तिथल्या व्यक्तींना तू तिला होणारी बायको बोलून आलास. समजलं असेल तेव्हा तिला किती वाईट वाटलं असेल. वाईट नाही, रागाने ज्वालामुखी फुटला असेल तिचा, तिला माहीत पडल्यावर. दीपक हसत बोलला. दीपक, खरंच तू इम्पॉसिबल आहेस यार. विक्रम नकारार्थी मान हलवत बोलला. या वो तो मैं हूँ. दीपक घास तोंडात टाकत बोलला. रुचिता रूममध्ये तोंडासमोर पुस्तक घेऊन बसली, पण त्यात तिचं मनच लागत नव्हतं. सारखं तिच्या नजरेसमोर विक्रमचा सकाळचा चेहरा येत होता. हे काय होते मला? सतत त्याचा चेहरा का नजरेसमोर येतोय? नाही नाही, रुची, सावर स्वतःला, नाहीतर डिवोर्स घ्यायच्या वेळेस कमजोर पडशील तू. तिने डिवोर्सचा विचार करताच तिच्या हृदयातून एक आर्त कळ गेली. डू आय रिअली वॉन्ट डिवोर्स फ्रॉम हिम? तिने स्वतःलाच प्रश्न केला. नो नो रुची, तू पुन्हा कमजोर पडत आहेस. त्याने फसवून लग्न केले तुझ्याशी, आणि खोट्याने बांधलेल्या नात्याला कोणतेच भविष्य नसते, आणि जर असलेही तरी त्यात विश्वास आणि प्रेम नसतं. पण खरंच फसवलं असेल का त्याने? खोटे बोलून लग्न केलं असेल का माझ्याशी? त्याच्या वागण्यातून बोलण्यातून वाटत तर नाही, पण मी कसा विश्वास ठेवू त्याच्यावर? आई बाबाला भेटल्या तेव्हा त्यांनी सांगितलेलं स्पष्ट ऐकलं होतं बाबाने. बाबाच तर बोलले होते मला. रुचिता विचार करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. रामरावांनी कॉल केला होता. तिने पटकनच रिसीव्ह केला. रुचिता म्हणाली, हा बाबा बोला. रामराव म्हणाले, रुची, कामात आहेस का तू? रुची म्हणाली, नाही हो बाबा, बोला ना तुम्ही. रामराव म्हणाले, तुझी खूप आठवण येत आहे रुची, उद्या भेटशील का मला? रामरावांच्या बोलण्याने तिला गलबलून आले. हो बाबा, भेटेल ना, मी उद्या येते घरी. रुचीच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळून गालावर आला. अखेर एका मुलीसाठी वडिलांचं प्रेम वेगळंच असतं ना. रामराव म्हणाले, नाही रुची, घरी नको येऊस. तुझ्या कॉलेजजवळ कॉफी शॉप आहे एक, तिथे येईल मी. मला थोडं बोलायचंही होतं तुझ्यासोबत. काय झालं बाबा, सर्व तर ठीक आहे ना? रुची काळजीने बोलली. सर्व ठीक आहे. रामराव म्हणाले, रुची, तू काळजी करू नकोस. मी एका मित्राला भेटायला जात आहे उद्या. तुझं कॉलेज रस्त्यात पडतं म्हणून बोलतोय. रुचिता म्हणाली, बरं बाबा, आले की कॉल करसाल मग मला, ओके? रामराव म्हणाले, बरं, आता मी ठेवतो, मग उद्या बोलू. हां बाबा, ठीक आहे. रुचीने बोलून कॉल कट केला. काय बोलायचे असेल बाबाला? मोबाईल स्क्रीनकडे बघत ती विचार करत होती. संध्याकाळी रुची आणि प्रियाच्या गप्पा सुरू होत्या. आजचा दिवस तर रुचीला खूपच कंटाळवाणा गेला होता. निर्मला मेसवर निघून गेल्यावर घरी एकटी ती खूप बोर झाली होती. तसे थोडा अभ्यास करावा म्हणून तिने बुक जवळ घेतलं होतं, पण त्यातही सतत तिच्या नजरेसमोर फक्त विक्रमचा चेहरा येत होता, म्हणून तिने कंटाळून पुस्तकच ठेवून दिले. आता प्रिया घरी आली तसे तिला जरा बरे वाटू लागले होते. रुचिता म्हणाली, प्रिया, आय एम सॉरी आणि थँक्यू पण. माझ्यामुळे तुला काल त्रास झाला. मला खरंच एवढा फीवर कधीच येत नाही, पण यावेळेस कसं काय आला काय माहिती. प्रिया म्हणाली, वहिनी, तू सॉरी आणि थँक्स बोलून मला हर्ट करतेयस. तुझ्या जागी मी असती तर तेवढं तूही केलंच असतं ना माझ्यासाठी. आणि थँक्यू बोलायचंच असेल तर दादाला बोल. मी तर थोड्या वेळापर्यंतच होती तुझ्याजवळ, पण नंतर तो स्वतःच तुझ्या कपाडावरील पट्ट्या किती वेळपर्यंत बदलवत होता. तुझ्या काळजीमुळे तर त्याने काल जेवणही नीट केलं नाही. माहीत नाही किती वेळपर्यंत जागा होता तो. काय?
काल विक्रम माझ्या कपाडावर पट्ट्या ठेवत होता? रुचिताने आश्चर्याने विचारले. प्रिया म्हणाली, हो दादाच होता. मला तर त्याने लवकरच परत रूममध्ये पाठवले. पण त्याने तर मला दुसरंच. ती बोलतच होती की गप्प बसली. प्रिया म्हणाली, त्याने तर काय? प्रिया ते जाऊ दे. तू मला सांगणार होती ना तुझी त्या दिवशी साडी कोणी कापली ते? रुची विषय बदलत बोलली. हां ते वहिनी, सॉरी, पण ती साडी तुझी बहीण दिव्याने कापली होती. प्रिया बोलली. रुचिता म्हणाली, काय? पण तिने असं का केलं? प्रिया म्हणाली, ते त्या दिवशी मला ती कॉलेजमध्ये दिसली. मला वाटलं तुझी बहीण आहे तर तुझ्याच सारखी असेल, पण ती तर मलाच काही बाई बोलायला लागली आणि तुझ्याविषयी काहीतरी बोलत होती. म्हणून मी तिला खूप ऐकवलं. त्याचाच बदला घेण्यासाठी तिने असं काही केलं असेल. रुचिता म्हणाली, मला विश्वास नाही बसत आहे दिव्या. असंही काही करू शकते. तिने अशा प्रकारे त्याचा बदला घेतला. जर तू तुझा रेग्युलर ड्रेस नेला असता तर अशा साडीत कशी वावरली असती तू? दिव्याने असे नव्हते करायला पाहिजे. प्रिया म्हणाली, जाऊ दे वहिनी, मी तिला आता चांगलीच अद्दल घडवली आहे. मला वाटते आता परत ती अशी चूक नाही करणार. रुचिता म्हणाली, असं काय केलंस तू? प्रिया म्हणाली, सॉरी वहिनी, ते मी तुला नाही सांगू शकत. रुचिता म्हणाली, बरं काहीही केलं असेल तरी मी एवढंच सांगेल, तिच्या नादी नको लागू. ती फटकड आहे थोडी. रुचिता म्हणाली, थोडी नाही वहिनी, खूप जास्त फटकड आहे ती. आणि तू काळजी नको करूस. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये आमची कुठं रोज भेट होणार आहे? आणि झाली तरी फक्त नजरानजर. ती तर माझ्या क्लासमध्येही नाही. रुचिता म्हणाली, पण तरी सांभाळून राहा. तिला डिवचटणे म्हणते. स्वतःच्या पायावर बिनकामाची कुऱ्हाड मारून घेणे आहे. चिडली की काहीही करते ती. प्रिया म्हणाली, डोंट वरी वहिनी, आता ती काहीच करणार नाही. रुचिता म्हणाली, आय होप सो. थोड्या वेळ चहा पीत गप्पा झाल्यावर रुची रूममध्ये निघून आली. निर्मला आज लवकरच मेसवरून घरून निघून गेल्या होत्या. तिला प्रियाने सांगितलेले आठवले. खरंच तो पट्ट्या ठेवत होता माझ्या डोक्यावर. त्या नुसत्या विचारानेच तिच्या स्वर्गावर गोड शहारा आला. पण त्याने मला सांगितले का नाही? ती विचार करत होती. नो नो रुची, तू पुन्हा चुकीच्या ट्रॅकवर जात आहेस. तिने स्वतःला शांत करत डोळे मिटले. पण त्या बंद डोळ्यात आडही तिला सकाळी बेडवर बसल्या जागीच अवघडून झोपलेला विक्रम दिसत होता. गॉड विक्रम, का सारखा तू दिसतोयस मला? का तुझ्यावर विश्वास नसूनही मला विश्वास ठेवावा वाटतो? का स्वतःला लाख बजावूनही तुझे डोळे मला तुझ्यात गुंतायला भाग पाडतात? का तुझ्या ओझरत्या स्पर्शानेही मी शहारून जाते? का तू जवळ आला की माझं हृदय बुलेट ट्रेनच्या स्पीडने धडधडायला लागतं? का 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 ती गच्च डोकं पकडून बसली. तुझं डोकं दुखत आहे का? परत तोच हृदयाला साथ घालणारा त्याचा आवाज. तिने वैतागून डोळे आणखी घट्ट मिटले. रुची, त्याने तिला पुन्हा हाक दिली. तसे तिने डोळे उघडले तर समोर विक्रम उभा होता. आता ती खूप वैतागली होती. का सारखा मला त्रास देतोयस तू? का माझ्या नजरेसमोर येतोयस सतत? मला नाही पाहायचंय तुला. प्लीज तू जा इथून. रुचिता वैतागून बोलली. मी का जाऊ? हे माझं घर आहे. तू जा, तुला जायचं असेल तर. विक्रम रागातच बोलला. त्याच्या बोलण्याने रुचिता भानावर आली. तू खरंच आला आहेस? रुचिता कन्फर्मेशनसाठी त्याच्या कपाळाच्या मधोमध 2 वेळा तर्जनी टॅप करत बोलते. तू कॉपी करून प्रोफेसर बनली असतील का गं? अशी वेड्यासारखी का वागतेस कधी कधी? विक्रम तिची कपाडावरील तर्जनी काढत बोलतो. आणि तुला माझा एवढा त्रास होत असेल तर तू सौम्याच्या रूममध्ये शिफ्ट हो. आईला सांगेल मी काय सांगायचं ते. तो अजूनही रागातच बोलत होता. एवढ्या काळजीने तो तिला विचारत होता आणि ती त्यालाच ऐकवत होती. तिला कळलं तो तिच्या शब्दांनी हट झाला इथे. आय एम सॉरी, मला स्वप्न पडलं होतं बहुतेक आणि तू अचानक असा समोर आला म्हणून ते तोंडातून निघालं. विक्रम म्हणाला, कालचा ताप तुझ्या डोक्यात तर नाही गेला ना? आतापर्यंत एकदाही मला सॉरी न बोलणारी तू आज चक्क मला 2दा सॉरी बोललीस. वरून माझ्याशी एवढ्या शांततेत बोलत पण आहेस. का मी शांततेत बोलू शकत नाही का? ती बोलली. विक्रम म्हणाला, बोलू शकतेस, पण माझ्यासोबत तुझी शांततेत बोलणे म्हणजे दुर्मिळातील महादुर्मिळ योग्यच ना? रुचिता म्हणाली, तुझा प्रॉब्लेम काय आहे विक्रम? मी सरळ सॉरी बोलते ना, मग का शब्दाला शब्द वाढवत आहेस? विक्रम म्हणाला, कारण आज तू काय वागत आहेस बहुतेक तुलाही कळत नाहीये. रुची म्हणाली, हे सर्व तुझ्यामुळे होत आहे. विक्रम म्हणाला, आता मी काय केलंय? तेच तर मला कळत नाहीये, तू काय केलंय? ती वैतागून बोलली. विक्रम म्हणाला, काय बडबडत आहेस तू? खरंच तुझा ताप डोक्यात गेला की काय? एक काम करू आपण, आपलं नंतर कंटिन्यू करूयात का? तू सध्याच आलायस, तुला चहा हवा असेल ना? मी चहा टाकते. त्याला बोलून लवकरच ती तिथून सटकली. आज ही अशी बावचटल्यासारखी का करत आहे? माझ्यासाठी स्वतःहून चहा टाकते बोलली ही आज. विक्रम ती गेली त्या दिशेने पाहत बोलला.
ऑफिसमधून घरी आल्यावर रुचिता त्याला रूममध्ये डोकं पकडून बसलेली दिसली. त्याला वाटलं तिचं डोकं दुखत असेल म्हणून त्यानं काळजीने तिला विचारलं, तर ती त्यालाच ऐकवत होती. त्याला तर कळत नव्हते त्याने कधी सतत तिच्याच नजरेसमोर येऊन तिला त्रास दिलाय. पण त्याला बिचाऱ्याला काय माहीत तिच्या नजरेला सकाळपासून त्याच्याशिवाय दुसरं कोणी दिसतच नाहीये ते. संध्याकाळी स्वयंपाक झाल्यावर सर्व जेवायला बसले. रुची चुकूनही विक्रमकडे पाहत नव्हती. तिच्या मनाची अवस्था तिलाच कळत नव्हती. ती स्वतःच्या मनाला विक्रममध्ये गुंतवण्यापासून रोखत होती. तो तिची काळजी घेतो हे तिला कुठेतरी आवडत होते, पण त्याने फसवून लग्न केल्याची धग तिला त्याच्यावर विश्वास ठेवायला नकार देत होती. त्या धगीमुळे त्याचे प्रेम तिला दिसतच नव्हते. किंबहुना दिसूनही ती न दिसल्यासारखी करत होती. नात्याचा पाया विश्वास असतो आणि तो पाया त्याने नात्याची सुरुवात करतानाच मोडलाय हे तिने मनात पक्के बसवले होते. आज रूममध्ये झोपताना तिला झोपच येत नव्हती. विक्रम तर कधीचाच झोपेच्या अधीन गेला होता. आधी काही दिवस खाली झोपायला त्याला कठीण गेले, पण आता त्याला खाली झोपायची सवय झाली होती, म्हणून तो खाली पडल्यावर लगेच झोपी गेला. ती मात्र अजूनही सताड जागी होती. तिने त्याच्याकडे कुशी वळवून पाहिले तर तो शांत निजला होता. ती एकटक पापणीही न हलवता त्याच्याकडे पाहत होती. त्याला पाहतच कधीतरी तिचेही डोळे झोपेसाठी मिटून गेले. सकाळी रुचिता देवपूजा करून किचनमध्ये आली. तशी नेहमी देवपूजा निर्मलाच करत होत्या, कारण त्यांना रोज सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावर आधी देवपूजा करायची सवय होती. त्या रोज सर्वांच्या आधी उठत असल्याने देवपूजा त्याच करायच्या. पण त्यांच्या मते घरातल्या लक्ष्मीने केलेली देवपूजा अधिक पावन असते, म्हणून आज त्यांनी रुचीला करायला सांगितली होती. रुचिता, आज कशाला कॉलेजला जात आहेस? निर्मला म्हणाली. विक्रमने तुझी आजही सुट्टी टाकली आहे. रुचिता म्हणाली, नाही आई, आज मला जावं लागेल. एक्झाम जवळ आल्यात आणि बाकी प्रोफेसर पेक्षा माझा सिलॅबस बराच मागे राहिलाय शिकवायचा. त्यात आमच्या कॉलेजच्या आर्ट्स स्ट्रीमला अजून ग्रेड नाही आहे. यावर्षी रिझल्ट चांगला नसेल तर मग मिळणेही मुश्किल होईल. निर्मला म्हणाली, बरं बाई, तुला बरं वाटत असेल तर जा, नाहीतर एवढ्या जीवाचा आटापिटा करून जाऊ नकोस. रुचिता म्हणाली, आज मला फ्रेश वाटत आहे आई, आणि आता देवपूजा केली तर आणखीनच मन प्रसन्न वाटत आहे. निर्मला म्हणाली, बरं ठीक आहे, जा मग. पण विक्रमला सांगितलं ना तू जायचो? त्याला सांगायला हवं होतं का? रुची मनातच बोलली. निर्मला म्हणाली, काय ग, कशाचा विचार करतीयस? सांगितलं ना त्याला तू? रुचिता म्हणाली, नाही आई, आता सांगेल. तो नाश्त्याला आल्यावर निर्मला म्हणाली, त्याला आधीच सांगायला हवं होतं रुची, तोच तर सुट्टी टाकून आला होता ना तुझी. बरं जाऊ दे, पण आता आला की सांगून टाक. रुचिता म्हणाली, हो. निर्मलाने लवकरच टिफिन बनवला आणि त्या मेसवर निघून गेल्या. थोड्या वेळाने विक्रम नाश्त्यासाठी आला. रुचीने त्याला नाश्ता दिला. आज मी कॉलेजला जात आहे, रुचिताने त्याला सांगितले. विक्रमच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या, पण तो त्वरित पूर्णवत झाल्या. मग मला का सांगत आहेस? तो चमचा तोंडात टाकत बोलला. तिला त्याचा जरा रागच आला. तिने सांगितले नसते तरी तो काही ना काही बोललाच असता. त्यापेक्षा तिनेच सांगून टाकले तर त्याचे हे असे उत्तर, मला आई तुला सांगायला बोलल्या होत्या म्हणून सांगितले, पुढच्या वेळेस नाही सांगणार. ते विक्रम म्हणाला, म्हणजे पुढच्या वेळेसही तब्येत बिघडायचा विचार आहे का तुझा? तू खरंच इम्पॉसिबल आहेस विक्रम. मला वाटत होते मीच उगाच शब्दाला शब्द वाढवते तुझ्याशी, पण नाही, तू तर या बाबतीत माझ्या 2 पावलं पुढे आहेस. सरळ बोललं तरी उलट बोलतोयस आणि सरळ नाही बोललं तरी उलट बोलतोयस. ती वैतागून किचनमध्ये निघून गेली. कॉलेजला जायची तयारी झाल्यावर सांगते मला. मी कॉलेजला जाते ते. सुट्टी टाकण्यासाठी एवढा वेळ गेला माझा, किमान त्याची तर जाण ठेवायची. तो स्वतःशीच पुटपुटत, रुचिता, काय झाले होते तुझ्या तब्येतीला? तुझे मिस्टर आले होते काल तुमची सुट्टी टाकायला, तेव्हा कळले मला. स्टाफ रूममध्ये एक मॅडम रुचिताला विचारत होत्या. रुचिता म्हणाली, काही नाही, फक्त थोडा फीवर आला होता, एवढे काही नाही. देशमुख मॅडम म्हणाल्या, पण काही म्हणा हा, तुमचे मिस्टर खूप प्रेम करतात तुमच्यावर. 2 दिवसाची लीव घ्यायला मॅडम नकार देत होत्या, तर किती पोट तिकडीने समजावत होत्या ते मॅडमला. मी तिथेच होती. कितीतरी वेळ ते मॅडमला समजावत होते. मॅडम फक्त 1 दिवसासाठी लीव म्हणत होत्या, पण शेवटी त्यांनी 2 दिवसाची लीव घेतलीच. पण तरीही तुम्ही आज का आल्या? रुचिता म्हणाली, ते मला आज बरं वाटत होतं म्हणून, आणि माझा सिलॅबसही खूप मागे राहिलाय, त्यामुळे मला घरी राहणे बरोबर वाटले नाही. देशमुख मॅडम म्हणाल्या, पण एवढा नवरा काळजी घेतो म्हटल्यावर घरी राहायला काय जाते? मी तर राहिली असती बाबा. त्यांचं ऐकून रुचीच्या मनात चलबिचल झाली,
पण लगेच तिने स्वतःला सावरले. लेक्चरला टाईम झाल्यावर ती लेक्चरसाठी निघून गेली. खूप वेळ कॉलेजच्या लेक्चरमध्ये निघून गेला. आज बाकी प्रोफेसरला रिक्वेस्ट करून ती त्यांची ही एक्स्ट्रा वेळ घेऊन शिकवत होती. रामरावांचा कॉल आल्यावर ती कॉलेजपासून जवळच असलेल्या कॉफी शॉपमध्ये आली. रामराव तिची वाटच पाहत होते. कसे आहात बाबा तुम्ही? रुची त्यांच्या समोरच्या चेअरवर बसत बोलली. मी ठीक आहे रुची, मला काय होणार आहे? आणि मी तू विचारायच्या आधीच सांगतो, मी मेडिसिन्स रेग्युलर घेत आहे. रामराव हसत बोलले. रुचिता म्हणाली, तुम्हाला आता मी तेच विचारणार होते. मला माहीत आहे म्हणूनच मी आधीच उत्तर दिलं. रामराव हसतच बोलले. बरं, आता मी थेट मुद्द्याच बोलतो. तू विक्रमपासून डिवोर्स घेत आहेस? रामराव सिरियस होत बोलले. रामरावाच्या बोलण्याने तिला शॉक बसला. बाबा, तुम्हाला कसं? ती विचारतच होती की रामराव म्हणाले, ते महत्त्वाचे नाही रुची, तू डिवोर्स घेत आहेस का? रुचिता म्हणाली, हो. रामराव म्हणाले, रुची, तू मला सांगितले का नाही याबद्दल? मला वाटलं तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेणार, हो ना? रामराव तिचं वाक्य पूर्ण करत बोलले. रुचिता म्हणाली, रामराव म्हणाले, तुला असं वाटलं का मी नकार देणार? माझ्या नकार द्यायचा प्रश्न येत नाही. रुची, मी तुझ्यासोबत आहे डिवोर्ससाठी. मला विश्वास आहे तुझ्यावर की तू नीट विचार करूनच विक्रमसोबत न राहण्याचा विचार केला असेल. रुची आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती. अगं खरंच, मी तेच सांगायला इथे आलोय. रुची, पण बाबा, तुम्ही तर मागं म्हणत होत्या की ती बोलतच होती की? रामराव म्हणाले, हो, मी बोलत होतो की विक्रमला समजून घेण्याचा प्रयत्न कर. या नात्याला थोडा वेळ दे. पण आता लग्न होऊन मला वाटते बराच वेळ झाला तरी तू त्याच्याशी डिवोर्स घ्यायचा विचार केलास म्हणजे तुम्ही एकमेकांसाठी बनलेलेच नाही हे कळलं मला. आणखी एखादं नातं मनापासून स्वीकारणे गरजेचे असते. जबरदस्तीने लादलेले नातं जास्त काळ टिकत नाही. त्यात दोन्ही व्यक्तींची घुसमट होते. माझं चुकलं, मी त्या ज्योतीवर विश्वास ठेवला. नाहीतर आज किती श्रीमंतीत वावरली असती तू. रुचिता म्हणाली, बाबा, तुम्ही का स्वतःला ब्लेम करत आहात? तुमची यात काहीही चूक नाही. रामराव म्हणाले, नाही रुची, तू काहीही म्हटले तरी यात माझीच चुकी आहे. पण आता या चुकीला सुधरवण्याची मला संधी मिळाली आहे. म्हणजे कसली संधी? रुचीला त्यांच्या बोलण्याचा अर्थ लागला नाही. रामराव म्हणाले, रुची, तुझ्या लक्षात आहे माझा मित्र विश्वास? तुला लहानपणी बाहुली बोलायचं तू. रुचिता म्हणाली, हो, पण त्यांचं काय? त्याचा मुलगा आहे समीर, NRI आहे. लंडनमध्ये मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर आहे. मी सर्व माहिती काढली आहे त्याची आणि दिसायलाही खूप छान आहे. हा बघ. रामराव तिला मोबाईलमधला फोटो दाखवत बोलते. खरंच तो खूप जास्त हँडसम होता. गोरा आणि तेवढाच देखणा चेहरा, जेलने सेट केलेले केस, ऑफिस अटायरमध्ये तो खूप डॅशिंग दिसत होता. रुचीने एक नजर त्या फोटोवर टाकली. रुचिता म्हणाली, पण बाबा, तुम्ही हे सर्व मला का सांगत आहात? रामराव म्हणाले, कारण तुमचं डिवोर्सचं कळल्यावर मी त्याला तुझा फोटो दाखवला होता. तेव्हा विश्वासला भेटायला गेलो होतो मी. तो नुकताच काही दिवसांपूर्वी इंडियात आला आहे. तुझा फोटो पाहूनच तू त्याच्या पसंतीत उतरली. मी तर त्याला तुझ्या लग्नाबद्दलही सांगितले, पण त्याला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो बॅचलर आहे, पण तरीही त्याने तुझ्याशी लग्न करण्यासाठी पसंती दर्शवली. फक्त त्याला तुला भेटायचे आहे एक वेळेस. रुचिता म्हणाली, बाबा, काय बोलताय तुम्ही? माझा अजून डिवोर्स व्हायचा आहे. माझं लग्न झालेलं आहे आणि असं असूनही तुम्ही माझ्यासाठी मुलगा कसं बघू शकता? लग्न झालंय, पण काही दिवसात डिवोर्सही होणार आहे ना. मग चांगलं स्थळ मिळत असल्यावर मी नकार का देऊ? रामराव म्हणाले, आणि रुची, एका डिवोर्सची मुलीला आपल्या समाज सुखाने जगू देत नाही. म्हणूनच म्हणतोय, खूप चांगला आहे मुलगा समीर. स्वभाव पण छान आहे त्याचा. विक्रमपेक्षा दिसायला सरस आहे आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंतही आहे. बाबा, तुम्ही विक्रमला आणि त्याला कम्पेअर का करत आहात? विक्रम वेगळ्या जागी आहे आणि तो समीर वेगळ्या जागी. त्यांचं कॅम्पॅरिझन तुम्ही कसं करू शकता? रुची, तिला विक्रमचं समीरसोबत केलेलं कॅम्पॅरिझन आवडलं नव्हतं. रामराव म्हणाले, तेच बोलतोय मी रुची. समीर खरंच वेगळ्या जागी आहे. तू त्याच्यासोबत खूप सुखी राहशील. करोडोचं पॅकेज आहे त्याचं वर्षाचं. त्यात NRI आहे. काही वर्षाने सिटिझनशिपही घेणार आहे तिथली. तुला कशाचीच कमी तो पडू देणार नाही. रुचिता म्हणाली, बाबा प्लीज. रामराव म्हणाले, रुची, तुझ्या डिवोर्सची गोष्ट मी ॲक्सेप्ट केली ना, मग तूही माझी एवढी गोष्ट आहे. यावेळेस मी सर्व नीट चौकशी केली आहे. लंडनला माझा मित्र आहे. त्याच्या मुलांमुळे नुकताच तो तिथे शिफ्ट झालाय.
त्यालाही मी त्याची चौकशी करायला सांगितली होती. त्याने नीट चौकशी करून सांगितल्यावरच मी या निर्णयावर पोचलोय. तू एक वेळेस त्याला भेटून तर घे. मला खात्री आहे तो तुला एक जीवनसाथी म्हणून नक्कीच आवडेल. रुचिता म्हणाली, पण बाबा आत्ताच माझं लग्न झाले आणि लगेच दुसरं लग्न? रामराव म्हणाले, लगेच कुठे? तो तुझा डिवोर्स झाल्यावरही काही काळ थांबायला तयार आहे आणि तुझ्या या लग्नाला 3 महिने होण्यातच जमा आहे. उरलेले 3 महिनेही असेच निघून जाईल. तू ज्या ॲडव्होकेट सिरकेजवळ डिवोर्ससाठी गेली होती तोही माझा मित्रच आहे. त्याच्याशी बोललोय मी. तो लवकर डिवोर्स मिळवून देईल तुला. रुची म्हणाली, बाबा तुमचे असे किती मित्र आहेत? रामराव म्हणाले, रुची विषय वळवू नकोस. त्या समीरला एक वेळेस भेटून घे. डिवोर्स झाल्यावर एका स्त्रीसाठी जगणे खूप अवघड असते. रुची जीवनाच्या कोणत्या तरी पायरीवर साथीदाराची गरज भासतेच. मी फक्त एवढं सांगेल, समीरमध्ये नकार देण्यासारखं काहीच नाहीये. नीट विचार करून निर्णय घे. रुचिता म्हणाली, मला विचार करायला वेळ हवा. रामराव म्हणाले, बरं तुला वाटेल तेवढा वेळ घे, पण कमीत कमी त्याला एकदा भेटून घे. रुचिता म्हणाली, बाबा ते कळवेल मी तुम्हाला नंतर. बरं कळव मग. मी निघतो आता. सिरकेच्याच ऑफिसला निघालोय. त्याला सांगायचे डिवोर्स अपील लवकर कोर्टात मंजूर होईल यासाठी काही करता येते का ते. रामराव उठत बोलले. रुची तर काही विचार करायच्या परिस्थितीच नव्हती. तिला वाटलंच नव्हतं रामराव तिच्या डिवोर्ससाठी एवढं इझिली घेईल. वरून दुसरा मुलगाही एवढ्या लवकर तिच्यासाठी बघून ठेवेल. तिने रामरावांना काहीच उत्तर दिले नाही. कॉलेजमध्ये कसेबसे लेक्चर उरकवून ती कितीतरी वेळ लायब्ररीमध्ये बसली होती. तिच्या डोळ्यांसमोर पुस्तक होते, पण मनात मात्र रामराव जे काही बोलले तेच सारखे फिरत होते. ती तशीच तिथून वैतागत उठली व सरळ स्कूटी काढून ती रोहिणीच्या घराकडे वळली. तुम्हाला काय वाटते? रुचीचा काय निर्णय असेल? तिने निदान एक वेळेस त्या मुलाला भेटायला पाहिजे असे वाटते का तुम्हाला? काय माहीत, तो मुलगा खरंच विक्रमपेक्षा चांगला असेल तर.